गाइस, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर नाव आहे प्राची मोहिते. तुम्ही बघू शकता हे आहे मूग आणि मटकी, आणि इकडे मी मुळ्याची भाजी देखील कापून ठेवलेली आहे. आपण फोडणी घालणार आहोत. तर हे मूग आहेत आणि याला मी चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहे. बरोबर आहे मिरची, आणि इकडे आपण भाजीला तयारी करतोय. भाजी इथे झाली की लगेच आपण थालीपीठ करून घेणार आहोत मुगाचे. तर बघूया, आपण याला भाजीला पहिला फोडणी घालते आणि त्यानंतर त्याचं प्रिपरेशन करून ठेवूया. ठीक आहे. सो चला, गॅस आपली चालू केलेली आहे. आपण कढई पद्धतशीरपणे ठेवलेला आहे आणि कापलेला कांदा जो रडवतो सगळ्यांना त्याला आपण कढईमध्ये टाकलेला आहे. आणि तिखट अशा जाळ अशा असणाऱ्या आपल्या मिरची आणि सोबतीला चव यावी म्हणून आपण लसूण थोडी आपण टेचून टाकलेली आहे. तर फोडणी आपली व्यवस्थितरित्या चांगली लालसर कांदा झाला की मग आपण ह्याच्यामध्ये धुतलेली चांगली हिरवीगार अशी जी पालेभाजी आहे आपली मुळ्याची. मुळा हा खूप छान असतो शरीरासाठी आणि पचनक्रियेसाठी देखील आणि आपल्या पोटासाठी देखील, म्हणजे कुठलेही आजार आणि बाथरूमला साफ या सगळ्या गोष्टींमध्ये मुळा हा खूप छान आहे. तर मला मुळ्याची भाजी फार आवडते. सो आता आपण मुळ्याची भाजीला चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले दोनदा आणि हे तिसरं पाणी आहे तर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत भाजीमध्ये. ठीक आहे. चला, कढईमध्ये जाणार आहे भाजी आपली हिरवीगार मस्तपैकी अशी, आणि ही टेस्टला पण खूप छान लागते म्हणायला गेलं तर. याच्या वासानेच माणूस पोट भरून जेवून जाईल. भाकरीसोबत तर खूप छान लागते. आणि मी एकदा ना आमच्या बाजूला शेजारी होत्या त्या, म्हणजे असणी भैयानी नव्हत्या त्या, बट मुळाची भाजी आणि भात त्यांचं फेवरेट आणि ते पद्धतीनुसार आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कढईमध्ये वाफेवरती आपण हिला शिजवणार आहोत छानपैकी. सो बारीक गॅस आता मी करणार आहे. सगळीकडे एकजीव करून घेतलेला आहे मिठाला आणि त्यानंतर ह्याला झाकण मारून आपण थालीपीठाची तयारी करणार आहोत. ठीक आहे. सो आता ह्याला मी बारीक गॅस करून याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि इकडे भात बनवून झालेला आहे आणि ते मूग आणि मटकी मस्तपैकी आपण चांगली धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये. ठीक आहे. सो मिक्सरच्या भांड्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्याबरोबरच आपण सगळं एकजीव करून घ्यायचे, एकत्र करायचे आहे ती. आणि मी पहिल्यांदाच ॲक्च्युली थालीपीठं बनवते. मी कधी बनवलं नव्हतं, फक्त ऐकून होतं थालीपीठ कसं असतं काय असतं ते. तर मी असंच एक पाहिलं होतं आणि एकदा मैत्रिणीने टिफिनला आणलं होतं. तर मी तिला विचारलं ही कोणती रेसिपी आहे, तर तिने मला सांगितलं होतं की अगं याला थालीपीठं बनवतात, तुला माहिती नाही का? म्हटलं अगं मी तुझ्या टिफिनमधलं हे पहिल्यांदाच खाते, मी आमच्यामध्ये कधी बनवत नाही आहेत, कारण की मला तरी आठवत नाही आहे की आम्ही बनवलेलं आहे म्हणून. सो हे पहिल्यांदाच आहे आणि कसे झालेत काय झालेत ते मला नंतर तुम्ही कमेंटमध्ये खरंच सांगा. तुम्ही तर बनवत असाल तर तुमची पद्धत देखील सांगा मला. ठीक आहे. तर मी आपली पहिल्यांदाच बनवते तिची रेसिपी ऐकून. सो आपण मिरच्या टाकलेल्या आहेत 3 बारीक होण्यासाठी, त्याच्याबरोबरच लसणीच्या पाकळ्या 4. सो लसूण पाकळ्या 4 आपल्या सोलून त्याच्यामध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर थोडंसं मीठ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे चवीनुसार. ठीक आहे. आणि मिक्सरला आपण ग्राइंड करून घ्यायचा आहे, याचा मसाला बनवायचा आहे बारीक आपण हे करून. आणि मीठ टाकलं बरोबर. ठीक आहे. चवीनुसार मीठ गेलेलं आहे याच्यात पद्धतशीर. आणि त्यानंतर मिक्सर ग्राइंडरला होणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता आता झाकण पद्धतशीर लावलेलं आहे. यात पाणी मी ॲड केलेलं नाही आहे, ऑलमोस्ट त्याला पाणी सुटतं आहे. आणि आता मी मिक्सरला बारीक करायला जाणार आहे. तर मिक्सर मी घेतलं आहे, लावलेला आहे कनेक्शनला आणि आता आपण करणार आहोत. सो मिक्सरला ग्राइंड होते, करून झालेलं आहे. बॉटल घेतलेली आहे पण त्यात पाणी मी चालू केलेलं नाही आहे कारण की त्याच्यामध्ये तेल झालेलं आहे. ठीक आहे. आता बारीक करून 2-3 वेळा केलं कारण की लसणीच्या पाकळ्या ज्या होत्या त्या खूप मोठ्या होत्या आणि लसूण पण इतका महाग झाला की विचारून सोय नाही. अक्षरशः कांदा तर 60 रुपये किलो झालेला आहे आणि लसूण म्हणायला गेलं तर पाव फक्त 50 रुपयाची, ज्याच्यामध्ये 4 ते 5च हे आलेले आहेत. बापरे, काय करायचं काय कळतच नाही आहे. त्याला टोमॅटोचे भाव होते, भाजीचे जर बाबा विचारत सोयच नाही आहे, पालेभाजी त्याच्यापेक्षा जास्त महाग आहे. सो ह्याने आणली होती तर म्हटलं ठीक आहे, एवढी तर भाजी काय होणार ना, तर आपण काहीतरी नाश्त्याला थालीपीठं करूया. तर मिरची देखील ना बारीक अजिबात होत नव्हती. म्हटलं काय करायचं आता, पुन्हा मग 4 ते 5 वेळा मला ग्राइंड करावं लागलं. आणि सकाळी निघायचं होतं, शाळेला जायचं होतं आणि शाळेसाठीच नाश्ता होता हा. बिकॉज
मी 12:30 वाजेपर्यंत सुटणार होते. एक्झाम होते, पेपर होते, तर 11:30चा टायमिंग होता. पण अर्धा एक तास शाळेत हे करायचं होतं, त्याच्यामुळे थांबलो होतो. मी चेक करत होते ॲक्च्युली बारीक ग्राइंड झालं आहे की नाही, बट ते होतच नव्हतं. पुन्हा मला करावं लागलं. त्यानंतर लास्ट 5 फिरवलं, त्यानंतर झालं. इथे मी घेतले तांदळाचं पीठ आणि आहे आपल्याकडे बेसनचं पीठ. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे, याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि थोडीशी हळद मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. सो काही बनवायचं असलं ते पसारा खूप होतो घरामध्ये आणि सकाळची खूप घाई असते. आणि त्या चवीनुसार पिठामध्ये पण मीठ टाकलेलं आहे मी. आणि त्यानंतर हे थोडंसं त्याच्यामध्ये जे ग्राइंड केलेलं आहे मिक्सरला ते वाटण आहे ते मी याच्यामध्ये मिक्स एकजीव करून घेणार आहे. याच्यामध्ये त्याचा डो बनवणार आहे आणि सगळे ॲडजस्ट करून घेतले. आणि मिक्सरचं भांडं जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं लिटरली पाणी ओतून ते भांडं देखील हे करून घेतलेलं आहे धुवून व्यवस्थित. आणि हा आपला बॅटर हा तयार झालेला आहे. मला असं म्हणजे परफेक्ट येतं की नाही माहिती नाही आहे, बिकॉज हे पहिल्यांदाच मी हा रेसिपी जी बनवते. रुमाल घेतलेला, खाली प्लेट ठेवलेली आहे आणि वरती पाण्याचं हे लावून थापते मी. ठीक आहे, सो याच्यामध्ये आणि होल करायचे आहेत. मी बघितलं होतं, तिला विचारलं होतं तर म्हणे अगं थोडेसे होल कर. ती पातळ बनवते एक्झॅक्टली आणि डायरेक्ट अशी टाकते म्हणजे तव्यावरती पातळवाले. आणि ती फक्त चण्याच्या पिठाचंच बनवते थालीपीठ म्हणे, तिने जे आणलं होतं ते. तर मी याच्यामध्ये म्हटलं आपण तृणधान्य जे आहेत आपल्या घरामध्ये तर तांदूळ आणि हेच होतं, तर मी हे बनवलेलं आहे पहिल्यांदा. त्याच्यामध्ये 5 ते 6 होल टाकलेले आहेत आणि तेलामध्ये केलेलं आहे. तूप वगैरे लावलेलं नाही आहे मी याला. आणि छानपैकी झालेलं आहे. तर मला एक अंदाज आला की थोडं पहिल्यावाला जे बनवले ते मी जाड बनवले, सो मी याला पातळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याला थापटायचं आहे आणि मस्तपैकी यात थोडी भीती पण वाटत होती. म्हटलं जर तवा जास्त गरम झाला असेल तर रुमाल जळण्याचा वगैरे, बट तसं काही होत नाही आहे. व्यवस्थितरित्या ते पडत होतं टाकल्यानंतर. आणि छानपैकी 4च फक्त झालं ते एवढ्याच्या बॅटरचं. तर 4 मी एक खाऊन गेले होते आणि एक टिफिनला नेला होता. तरी देखील म्हटलं भूक तर लागतेच, काम भरपूर असतं तर. आणि 2 ह्यांना ठेवलं होतं. ह्यांनी एक खाऊन गेले होते आणि एक टिफिनला त्यांना नाश्त्याला घेऊन गेले होते. आणि इकडे मी चहा आणि थालीपीठ घेतलेली आहेत खायला. बट ॲक्च्युली हे थालीपीठ जे आहे ना ते आपण दह्याबरोबर खाऊ शकतो. बट बापरे, पहिलाच घास जो गेला आहे ना चहात बरोबर, एक नंबर, इतकं ऑसम लागतंय ना, खूप छान वाटतंय.